नमस्कार मंडळी. मुलांच्या डब्याला भाजी काय द्यावी ना, हा मोठा प्रश्न त्यांच्या आईपुढे असतो. कारण भाजी आवडली नाही तर डबा तसाच परत येतो. भाजी कशी हवी? मस्त चटपटीत हवी, पूर्ण डबाही संपला पाहिजे. त्यात भेंडी आणि बटाटा दोन्ही आवडतो, तर चला म्हटलं भेंडी बटाट्याची भाजी करूया. तर यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं, त्यानंतर कढीपत्त्याची पानं, त्यानंतर लसूण मिरची ही ठेचून घातली आहे. तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात हिरवी मिरची घालायची आणि त्यानंतर हे छान परतून घेतलं. हे परतलं गेलं की त्यामध्ये एक बटाटा सोलून घेतला, त्याच्या काचऱ्या करून घेतल्या, म्हणजे पातळ काप करून घेतले, ते घातले. धना पावडर घालायची चमचाभर आणि त्यानंतर घालायची थोडीशी हळद. धना पावडर थोडी जास्त यासाठी घालायची आहे कारण या भाजीला आपण मसाला घालणार नाही, काळा मसाला किंवा कुठलाही, त्यामुळे धना पावडरनीच त्याला चव छान येते. त्यामुळे धना पावडर जराशी जास्त घालायची. त्यानंतर या बटाट्याच्या काचऱ्या 1 ते 1.5 मिनटं छान परतून घ्यायच्या, म्हणजे त्या थोड्याशा शिजल्या गेल्या पाहिजे. भेंडी शिजायला वेळ नाही लागत, पण बटाट्याच्या काचऱ्या व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्याला आधी घातले. ते 1 ते 1.5 मिनटं परतलं गेलं की त्यानंतर भेंड्या घालायच्या आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, मस्त परतून घ्यायचं आहे, थोडा वेळ झाकण ठेवायचे म्हणजे आपला बटाटा अगदी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. त्यानंतर लाल तिखट घालून घेतलेलं आहे, पुन्हा मस्त परतून घेतलेलं आहे जोपर्यंत आपल्या भेंडी आणि बटाटा शिजत नाही तोपर्यंत, की भेंडीची भाजी तयार.